महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जनसंवाद यात्रा ही धाराशिव येथून 7 मार्च पासून सुरू होणार आहे। महाराष्ट्राचे माजी लाडके मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे हे शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी राज्यात दौरा करत असून 7 मार्च पासून धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये जनसंवाद यात्रेला सुरुवात होणार असून औसा, उमरगा, तुळजापूर, कळंब आणि भूम या प्रमुख तालुक्याच्या ठिकाणी उद्धवसाहेबांची तोफ धडाडणार असून या जाहीर सभेच्या द्वारे ते संवाद साधणार आहेत। 7 मार्च रोजी खासगी विमानाने लातूर विमानतळावर त्यांचं आगमन होईल। दुपारी 12 वाजता आगमन झाल्यानंतर 12:30 वाजता औसा या ठिकाणी त्यांची पहिली सभा होणार असून 4 वाजता उमरगा या ठिकाणी, संध्याकाळी 7 वाजता तुळजापूर या ठिकाणी जाहीर सभा पार पडणार आहे। यानंतर धाराशिव येथील पुष्पक मंगल पार्क येथे त्यांचा मुक्काम होणार असून सकाळी धाराशिव येथून कळंब या ठिकाणी सकाळी 11 वाजता 8 मार्च रोजी जाहीर सभा ते घेणार असून भूम या ठिकाणी 4 वाजता उद्धव साहेबांची जाहीर सभा होणार असून त्यानंतर ते छत्रपती संभाजी नगरकडे रवाना होतील। अशा प्रकारे उद्धव साहेबांचा दौरा असून मराठवाड्यातील शिवसैनिकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल क्रांती घडवून आणण्यासाठी या भागातील शिवसैनिक मोठ्या जिद्दीने कामाला लागले असल्याचं पाहायला मिळतंय।